बघा, एक गाडी ए ते बी हे अंतर एकाच वेगाने पार करते. जर तिचा वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला तर तिला ते अंतर पार करण्यास 1 तास कमी लागला असता. जर गाडीचा वेग आणखी 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला असता तर वेळ अजून 45 मिनिटं कमी लागला असता. तर ए ते बी ह्या दरम्यान असलेलं अंतर किती? परीक्षार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नावर मी तात्काळ 420 किलोमीटर असं उत्तर दिलं असता. तो म्हणाला, सर हे मला समजून सांगा. हे तुम्ही उत्तर दिलं कसं सर? मी म्हणलं बाय ऑप्शन. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न बाय ऑप्शन सोडावेच लागतात आणि सगळेच प्रश्न काही लेंदी नसतात. तुमच्या मनातला गैरसमज दूर करतो. सगळेच प्रश्न लेंदी नसतात. काही प्रश्न डोळ्यानं पाहिले की त्याचं उत्तर हे बा असं क्लिक ताबडतोब होणारे बरेच प्रश्न असतात. तरी सुद्धा सर हा प्रश्न मला समजेल अशा भाषेमध्ये वेळ कितीही लागू द्या समजावून सांगाच. असे काही लेंदी प्रश्न जास्त नसतात. 4-2च प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये लेंदी असतात आणि यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा उरेल याचा कटाक्षानं, कृपा कटाक्षानं आम्ही म्हणजे काळजीपूर्वक मनी हेत ठेवला पाहिजे की अशा पद्धतीचे लेंदी प्रश्न सोडवण्यासाठी सोप्या प्रश्नावरचा जास्तीत जास्त वेळ कसा उरेल ही आम्ही काळजी घेतली पाहिजे. काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये अशा असतात लेकरांनो की 4 पर्यायातले 2 पर्याय आमच्या मनाला हुलकावणी देतात की आम्ही उत्तर नाही बाबा. आमचं मनही सांगते उत्तर फक्त 2च पर्याय आहेत. असे नशिबाचे काही प्रश्न असतात. हे सगळं तुम्हाला समायोजन जमावं. हा प्रश्न कसा सोडवायचा सविस्तर समजावून सांगा सर. लेकरांनो लक्ष द्या, थोडासा वेळ खाऊ प्रश्न आहे. मूळ अंतर उदाहरणार्थ डी, मूळ वेग उदाहरणार्थ व्ही आणि मूळ वेळ ते अंतर कापण्यासाठी लागणारा उदाहरणार्थ टी. हे डी म्हणजे डिस्टन्स, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आणि टी म्हणजे टाइम. अंतर काढण्यासाठी वेळ गुणिला वेग हे सूत्र वापरतात. तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे. आता याला जर संक्षिप्त केलं म्हणजे हा गुणाकार जर केला तर व्हीटी हे एक मूळ समीकरण इथं आमचं बनते. सविस्तर समजावून सांगा सर. थोडस लक्ष द्या. गणितानं सांगितलेली पहिली आठ काय म्हणते? पहिली आठ लक्ष द्या. गणित म्हणते की आता हे सूत्र मारा, डी बराबर व्ही गुणिला टी. अंतर बराबर वेळ गुणिला वेग. हे डी म्हणजे व्हीटी होतात. व्हीटीच्या ठिकाणी मांडले सर. वेग जेव्हा 10 किलोमीटर प्रति तासनं वाढवला तेव्हा त्या गाडीला ते अंतर कापण्यास 1 तास कमी लागतो. इथं वेग मूळचा व्ही आहे. 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला म्हणजे अधिक 10 करा. वेळ कसा वाचतो तर 1 तास वेळ वाचतो म्हणून मूळचा वेळ टी आहे. 1 तास वाचतो म्हणजे 1 तास वेळ कमी लागतो. कमी म्हणजे -1 करा. आता हे व्हीटी असेच पुढं हे पद या पदाला गुणिला व्ही न पहिल्याने हे पद गुणा. व्ही गुणिला टी व्हीटी. आता व्ही गुणिला -1 म्हणजे -1 व्ही अधिक 10 टी याचा गुणाकार कसा होईल? अधिक 10 टी अधिक 10 -1 हा गुणाकार -10. हे पद इकडे येताना आता ह्या व्हीटीकडे येताना हे व्हीटी वजा स्वरूपात सर, वजा व्ही अधिक स्वरूपात सर, अधिक 10 टी वजा 10 टी स्वरूपात सर आणि हे -10 असेच राहू द्या. संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला स्वरूपात अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. काही गणितीय गुणधर्म लक्ष द्या. आता इथं हे व्हीटी का खलास होतात? एक संख्या अधिक एक संख्या वजा किंवा एक पद अधिक एक पद वजा. जर का त्या संख्या किंवा पद सारख्या असतात लेकरांनो तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा किंवा पदांचा लोप होतो. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आता इथं व्ही राहिला सर आणि वजा 10 टी राहिले, समोर वजा 10 राहिले. या वजा 10 ला जर इकडं आम्ही आणलं तर हे अधिक 10 स्वरूपात, वजा 10 टी ला तिकडे नेलं तर हे अधिक 10 टी स्वरूपात. हे व्ही अधिक आहेत, इकडे जाताना वजा व्ही स्वरूपात. याला थोडस साजेसं करा. 10 टी वजा व्ही आणि हे बरोबर 10. याला समीकरण 2 म्हणा. हे एक समीकरण, हे 2 समीकरण. लक्ष द्या. आता गणितानं दर्शवलेली दुसरी आठ अशी गोष्टी लक्षात घ्या. गणितानं दर्शवलेली दुसरी आठ काय म्हणते की जर गाडीचा वेग आणखी 10 किलोमीटरने म्हणजे पुन्हा 10 किलोमीटरनं जर आणखी वेग वाढवला तर वेळ अजून 45 मिनिटं कमी लागला असता.
अंतर काढण्याचं सूत्र इथं मांडा, टी बराबर व्ही गुणिला टी. हे डी म्हणजे व्हीटी होतात, ही गोष्ट इथं लक्षात घ्या. आता पहिलेच 10 किलोमीटर प्रति तासनं वेग वाढवला, आणखी 10 किलोमीटरनं वाढवायचा म्हणजे नवीन वेग होणार आता व्ही अधिक 20. असं केल्यानं काय होणार, अजून 45 मिनिटं वेळ कमी लागणार. म्हणजे मूळचा वेग पहिलाच 1 तास कमी लागला, आता आणखीन 45 मिनिटं वेळ कमी लागणार. हे 45 मिनिटं 3/4 अशा स्वरूपात का मांडले वापसर तुम्ही लेकरांनो? 45 मिनिटाचे तासामध्ये रूपांतरण करत असताना तासातले एकूण मिनिटं छेदस्थानी घ्यावे लागतात. 60. ओके, म्हणजे 15 तरी 45, 15 चूक 60, 3/4 तास म्हणजेच 45 मिनिट. ही गोष्ट, ह्या काही गोष्टी शिका. 1/4 म्हणजे पाव, 1/2 म्हणजे अर्धा बाबा, 3/4 म्हणजे पाऊण बाबा. हे 4थी 5वीतलं ज्ञान आहे, हे आम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही हुशार आहात सगळे. मी हे तुम्हाला आठवण याच्यासाठी द्यायला लागलो की हे सगळं एखाद्या वेळेस एखादं झाड वाळू नये म्हणून त्याला नित्य पाणी घालतात तत्पराने, एखाद्या कोण्या गोष्टीचा विसर पडू नये म्हणून त्याचं आम्ही स्टडी प्लॅनिंग केलं पाहिजे. पुढे चला. व्हीटी बराबर व्ही अधिक 20 कंसातील ही प्रोसेस पूर्ण करून घ्या. टी हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल अंश वजा करायचा असतो. छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 4 1 4 आणि 3 7/4. पुढे चला सर. आता व्हीटी बराबर हे दोन कंस परस्परांना गुणिला, या व्ही न या कंसातील पदाला गुणू, व्ही गुणिला टी व्हीटी. व्ही गुणिला वजा 7/4 म्हणजे वजा 7/4 व्ही. आता अधिक 20 न टी ला गुणा, अधिक 20 टी, अधिक 20 न वजा 7/4 ला गुणा, अधिक गुणिला वजा काय होते वजा, आणि 20 न या 7/4 ला गुणायचं. लेकरांनो 4 पंचे 20 हा भाग असा जाईल. आता व्हीटी बराबर व्हीटी वजा 7/4 आणि त्याच्यासोबत गुणिला व्ही आहे. या व्हीच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे एक असतोच. कुठली संख्या कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक असतो. या गोष्टीचा विचार करता इथं दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार, हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला आहे. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा, म्हणजे हे व्ही 7 सोबत गुणिला जातात आणि 1 आणि 4चा गुणाकार होतो. म्हणजे हा गुणाकार कसा, याला संक्षिप्त स्वरूप कसं, तर 7 छेदस्थानी 4. आता हे अधिक 20 टी वजा इकडं फक्त 5 आणि 7 गुणिला स्वरूपात, हा गुणाकार 35. आता हे पद इकडे घ्या, या व्हीटीकडं येताना हे व्हीटी वजा स्वरूपात लेखन, हे वजा 7/4 अधिक 7 छेदस्थानी 4 अशा स्वरूपात, हे वजा अधिक 20 टी वजा 20 टी स्वरूपात, समोर वजा 35. आता हे व्हीटी व्हीटी खलास मग सांगितल्याप्रमाणे. आता 7 छेदस्थानी 4 वजा 20 टी बराबर वजा 35. हा परत पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याचा अंशाधिक रूपांतरण. 4 गुणिला 20 टी 80 टी वजा 7 छेदस्थानी 4 बराबर वजा 35. आता 7 वजा 80 टी या वजा 35 कडे जाताना 4 गुणिला स्वरूपात मग सांगितलेल्या न्यायाप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा. म्हणजे आता 7 वजा 80 टी बराबर हा गुणाकार वजा 140 असा, हे समीकरण 2 आणि हे समीकरण 3. ओके, आता पुढे चला. आता काय करायचं सर, समीकरण, या समीकरण 2 ला 8 ने गुणू किंवा 8 ने गुणा. या दोन समीकरणामध्ये एक सहचल पद सारखं करायचं म्हणून समीकरण 2 ला 8 न गुणू. 8 गुणिला 10 टी 80 टी होतात सर, लक्ष द्या. 8 गुणिला 10 टी म्हणजे 8 हे 80 टी वजा 8 गुणिला व्ही म्हणजे 8 व्ही आणि बराबर 8 गुणिला 10 80. हे नवीन 4थं समीकरण आम्हाला सापडते, लक्ष द्या. आता पुढं काय करायचं, समीकरण हे 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज करा. समीकरण 3 आणि समीकरण 4. समीकरण 3 इथं मांडा तुम्ही. 7 वजा 80 टी बराबर
वजा 140, समीकरण 4 इथं मांडा, 80t वजा 8v आणि बराबर 80. यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह. आता हे दोन पद खलास होते, एक संख्या अधिक एक संख्या वजा. जर संख्या सारख्या तर त्या दोन्ही संख्यांचा लोप. मग उरलं काय, 7v उरले, इथं वजा चिन्ह, 8v उरले आणि समोर ही वजाबाकी कशी, तर वजा 60 उरले. ही जर वजाबाकी केली तर वजा v बराबर वजा 60. ओके, आता हे वजा वजा चिन्ह खलास होते लेकरांनो, म्हणजे v बराबर 60. v ची किंमत म्हणजे त्या गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे, परंतु तिथं अंतर विचारलं म्हणून मिळाल्या v ची किंमत मिळाल्या v ची किंमत समीकरण 2 मध्ये टाका. समीकरण 2 मध्ये, या समीकरण 2 मध्ये मिळाल्या v ची किंमत मांडू. समीकरण 2 आहे 10t वजा v आणि बराबर काय आहे 10 आहे. समीकरण 2 मध्ये v ची किंमत टाका. v म्हणजे 60, 10t वजा v म्हणजे 60, हे 10t ला एकटं करा. या 10 कडे जाताना हे 60 अधिक स्वरूपात का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल, अधिक अधिक असेल, वजा गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. आता हे 10t बराबर ही बेरीज 70t ला जेव्हा एकटं केलं जाईल तेव्हा हे 10, आता नुकत्या सांगितल्या गुणधर्मान्वये संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात मांडा. म्हणजे इथं शून्यला शून्य कटला, टी बराबर काय, हे शून्यला शून्य कटला, टी बराबर 7 आलं. आम्हाला विचारलं अंतर. आता अंतर काढण्यासाठी डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाय टाइम, म्हणजे वेळ गुणिला वेग म्हणजे अंतर. आता v 60 आहे सर आणि टी किती सापडला, वेळ 7 तास सापडला, म्हणजे हा गुणाकार 7 × 42 420 किलोमीटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके, रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.